सोबत भाजपचे आमदार प्रणय फुके आहेत। सर, नागपूरमध्ये दंगलीनंतर एकंदरीत ज्या प्रकारे मुंबईतही एक देवाभाऊ बुलडोझर पॅटर्न पाहायला मिळालेला होता, आता त्याची मागणी केली जात आहे। सोशल मीडियावरती मेसेज फिरतात, अशी प्रकारची कारवाई आता केली जाईल का? कारण मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर कारवाईची मागणी केली जाते। निश्चितच या महाराष्ट्रामध्ये जेही गैरप्रकार सुरू आहे, जेही कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करतात आहे किंवा अतिक्रमण करतात आहे किंवा अनधिकृत बांधकाम करतात आहे, अधिकृत वस्त्या तयार होत आहे, तर निश्चितच महाराष्ट्राने 2014 पासून आपल्या महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊंचा पॅटर्न बघितलेला आहे आणि आताही तो पॅटर्न तुम्हाला पुढे बघायला मिळणार आणि तो आणखीन तीव्र पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे। सर, एक जयकुमार गोरेंबद्दलचा प्रश्न होता। ज्या महिलेने त्यांच्यावरती आरोप केलेले होते, तिला काल गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी घेताना अटक केलेली आहे। 3 कोटीची खंडणी मागितली होती, अशी माहिती आता समोर येत आहे। काय एकंदरीत याच्या मागचा का मास्टर माइंड कोण होता? नेमकी ती महिला होती, कोण होतं? बघा, ती जी महिला ज्यावेळेसपासून ती आरोप करते त्यावेळेसपासून आम्ही सांगत होतो की ती ब्लॅकमेलर आहे, ती मुद्दाम जयकुमार गोरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न ती करते आहे आणि काल ते सगळं तिचं पितळ उघडीस आलं, ते सगळं पकडलं गेलं आणि तिच्या फोन कॉल्सच्या माध्यमातून अनेक याच्या मागे कोण कोण होतं, कोणी हे सगळं षडयंत्र रचलं होतं, कोणी जयकुमार रावलच्या माध्यमातून जयकुमार गोरेंच्या माध्यमातून सरकारवरती हमला करण्याचा कसा प्रयत्न झाला होता, याच्यात अनेक लोकांचे नाव आहे, अनेक लोकांचे फोन कॉल आणि सगळं त्यामध्ये आता तुम्हाला पुढे येणार आहे। सर, औरंगजेबच्या कबरीवरतून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होतात, विशेषतः संजय राऊत विचारतायत भाजपने आपली भूमिका बदलली आहे का? औरंगजेबाची कबर असावी की नसावी? बघा, असं आहे की संजय राऊतांना दुसरं कोणतं काम नाही आहे। सकाळी 9 वाजता त्यांचा ते भुंगा वाजवतात आणि दिवसभर त्या विषयावर चर्चा चालत असतं। मला असं वाटतं की प्रत्येकाची जी भावना आहे, प्रत्येक हिंदूची भावना आहे, प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या वर्गाची जी भूमिका आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे, त्यांना या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको आहे। पण कुठेतरी या सगळ्या विषयांवरती विषांतर न करता आपण महाराष्ट्राच्या विकासाकरता वाटचाल केली पाहिजे। आपण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या विधिमंडळात चर्चा केली पाहिजे। या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या दुय्यम आहे, यावर चर्चा नाही केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीत होते प्रणय फुके, कॅमेरामन रोहित नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।